आज आपण बघूयात प्रार्थना समाज, पण त्यापूर्वी आपण थोडी माहिती परमहंस सभेची घेऊयात. ब्राह्मो समाजाच्या विचारांपासून इन्स्पायर होऊन 31 जुलै 1849 रोजी मुंबईत दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी परमहंस सभेची स्थापना केली. यात दादोबा पांडुरंग तर्खडकरांसोबत भाऊ महाजन आणि आत्माराम पांडुरंग हे सुद्धा सहभागी होते. धर्मविवेचन 1868ला तर पारमहंसिक ब्राह्मधर्म 1880ला ही परमहंस सभेची विचार सांगणारी 2 पुस्तके दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी तयार केली. एकेश्वरवादाचा पुरस्कार करून या सभेत सुरुवातीस व शेवटी प्रार्थना केली जाई. रोटीबंदीचे बंधन तोडणे व जातीभेद मोडणे हे त्यांचे प्रमुख उद्देश होते. या सभेचे पहिले व शेवटचे अध्यक्ष राम बाळकृष्ण होते. सभेचे कार्य गुप्त पद्धतीने चाले. सभा नावरूपास आल्यावर समाजात एकदम प्रकट व्हायचे असे त्यांनी ठरवले होते. परंतु मध्यंतरी त्यांच्या सभासदांची यादी कुणी पळवल्याने सभेची मंडळी घाबरली व सभेचे अस्तित्व संपले आणि अशा प्रकारे 1860ला या सभेची समाप्ती झाली. आता आपण जाणून घेऊयात प्रार्थना समाजाविषयी, जो स्थापन झाला 31 मार्च 1867ला बाय आत्माराम पांडुरंग, जे दादोबा पांडुरंग यांचे भाऊ होते. परमहंस सभेच्या समाप्तीमुळे तिचे सभासद या समाजात सहभागी झाले. पुणे, नगर, सातारा इत्यादी ठिकाणी या समाजाच्या शाखा निघाल्या. थोडक्यात मुंबईतील प्रार्थना समाज हे बंगालचे ब्राह्मो समाजाचे एक्सटेन्शन होते. प्रार्थना समाजातील सहभागी सदस्य आपण बघूयात. त्यात दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, भास्कर पांडुरंग तर्खडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघो भांडारकर, वामन आबाजी मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर हे सभासद होते. यावरती एकदा PYQ येऊन गेलाय. देन प्रार्थना समाजाची तत्वे ब्राह्मो समाज व परमहंस मंडळी यांच्यासारखीच होती. सुबोध पत्रिका या समाजाचे मुखपत्र होते. प्रार्थना समाजाच्या मतांचे समर्थन करण्यासाठी न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ लिहिला. प्रार्थना समाज ही प्रारंभीपासूनच आध्यात्मिक चळवळ ठरते. त्यांची भागवत धर्मावर प्रचंड श्रद्धा होती. बंगालमध्ये ब्राह्मो समाज ख्रिस्ती जयंती साजरी करीत असे, तर प्रार्थना समाज तुकाराम बीज साजरी करीत असे. भांडारकरांनी प्रार्थना समाज हा निर्गुण ईश्वराची प्रार्थना करीत नाही, तर तो सत्य, ज्ञान, आनंदरूपी सगुण ईश्वराची उपासना करतो असे स्पष्ट केले. या समाजाची तत्वे रानडे यांनीच निश्चित केली. समाजाच्या प्रार्थना मंदिरात होणाऱ्या सार्वजनिक उपासनेत साधारणतः 6 भाग होते. 1 म्हणजे उद्बोधन, 2 स्तवन, 3 ज्ञान व प्रार्थना, 4 उपदेश, 5 प्रार्थना, 6 म्हणजेच आरती. प्रतिवर्षी वार्षिकोत्सव साजरा केला जातो. या समाजाचा एकही संस्थापक नव्हता. या समाजाने वेगवेगळ्या धर्मांचा विचार केला नाही, तर हिंदू धर्मातच सुधारणा घडवून आणण्यावरती भर दिला. आता आपण बघूयात प्रार्थना समाजातील व्यक्ती आणि त्यांची कार्य. सगळ्यात आधी येतात न्यायमूर्ती रानडे. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विधवा विवाहोत्तेजक मंडळी, कर्तव्य उत्तेजक सभा अशा विविध संस्थांमधून समाजाचे कार्य केले. त्यानंतर डॉक्टर राघो भांडारकर. त्यांनी वेद व इतर धर्मग्रंथांच्या अध्ययनावरून विधवा पुनर्विवाह, प्रौढविवाह अशा सुधारणांना शास्त्राचा आधार दिला. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे. अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशनद्वारे समाजाचे कार्य केले. हळूहळू शिंदे यांना प्रार्थना समाजापासून दूर केले, कारण लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली ती शिंदे यांना खटकली होती. त्यानंतर वामन आबाजी मोडक. मोडक हे रत्नागिरीचे होते. दापोलीला शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या 4 पदवीधारकांपैकी ते एक होते. आता आपण बघूयात मुंबई विद्यापीठाचे पहिले 4 पदवीधारक. ते म्हणजेच राघो भांडारकर, बाळ मंगेश वागळे, वामन आबाजी मोडक आणि महादेव गोविंद रानडे. हे 4ही जण पुढे 1867 साली स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाशी निगडीत होते. मुंबई विद्यापीठातून 1867 साली मराठी भाषेला वगळण्यात आले. त्याविरुद्ध नंतरच्या चळवळीत मोडक यांनी खूप काम केले. प्रार्थना समाजाच्या मुख्य प्रवर्तकांपैकी ते एक होते. त्यांनी उत्तर नैषधचरित नावाचे एक गद्य पद्यात्मक नाटक लिहिले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतच त्यांच्या लेखनाविषयी टीका करणारी 2 पत्रे 1875 साली मोडकांनी लिहिली. त्यानंतर होते गोपाळकृष्ण गोखले. राजकीय कार्यकर्ते तयार करण्यासाठी 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना त्यांनी केली. मग होते नाम जोशी. 1911 साली कामगारांसाठी सोशल सर्व्हिस लीगची त्यांनी स्थापना केली. आता आपण बघूयात प्रार्थना समाजाच्या मर्यादा. त्यात समाजाचे अस्तित्व मोजक्या शहरांपुरतेच मर्यादित होते. फॉर एक्झाम्पल,
मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर इत्यादी. सामाजिक सुधारणा स्वतः पाळायची वेळ आली तेव्हा पाळल्या नाहीत, त्यामुळे बहुजन समाजाशी एकरूप होऊ शकले नाही. प्रार्थना समाजाचे नेतृत्व उच्च मध्यमवर्गीय बुद्धिजीवी लोकांकडे होते. प्रवर्तकांमध्ये मतभेद होते. जनसामान्याशी संपर्काचा अभाव होता. आता आपण हे सगळं जाणून घेतलं प्रार्थना समाजाविषयी. आता आपण सत्यशोधक समाज हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.